विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्रेस स्टुडंट्स या आपल्या विद्यार्थ्यांच्या पॉडकास्टमध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं खूप स्वागत आहे. आज तुम्ही आम्हा सगळ्यांना या सनग्लासेसमध्ये बघत आहात. या सनग्लासेसच्या मागं आमचे डोळे आहेत आणि आमच्या डोळ्यात आहेत प्रचंड मोठी स्वप्न. ग्रामीण भागातला प्रत्येक विद्यार्थी खूप हुशार आहे, खूप गुणवंत आहे. फक्त त्याच्यामध्ये थोडीशी स्टेज डेअरिंग आणि आत्मविश्वास निर्माण केला की तो उत्तुंग भरारी घेऊ शकतो. हाच अनुभव आहे, हीच भविष्यातली आमची आशा आहे. विद्यार्थ्यांना बोलतं करून, त्यांच्याशी हितगुज साधून, त्यांच्या मनात काय आहे, छोट्या मुलांना भविष्याबद्दल काही समजतं का, हेच तर या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून आपल्याला बघायचं असतं. तुमचं दोघांचंही या मुलाखतीमध्ये खूप स्वागत आहे. हे दोघंही, हा ऋषी बेडके आणि हा अरमान सय्यद, गावातल्या शाळेमध्ये इयत्ता 7वी मध्ये शिकतात आणि सध्या आमच्या एका 10th बॅचचे विद्यार्थी. अरमान तर असा विद्यार्थी ठरलाय जो सलग दुसऱ्या वर्षी 10th करतोय. म्हणजे एकदा कोर्स झाला की परत विद्यार्थी तो परत आलेला आहे. तर आपण यांची थोडं बोलू. अगदी सामान्य शेतकरी कुटुंबातली ही मुलं आहेत. तुझं पूर्ण नाव आहे ऋषिकेश गोकुळ बेडके आणि याचं पूर्ण नाव आहे अरमान मुजीम सय्यद. आणि हा नागोनाच्या वाडीचा आहे आणि हा कारंडगावचा आहे. म्हणजे तू पहिलीपासून आपल्या कारंडगावच्या शाळेत राहिलेला आहे. आणि अरमान मात्र 4 वर्ष त्यांच्या गावातल्या शाळेत आणि मला वाटतं आता मागची 3 वर्ष इकडं कारंडगावमध्ये. दोन्ही शाळेमध्ये काय 1 वर्ष तू चिंचखेडला पण राहिलेला आहे. म्हणजे आता तो 7वीला आहे. म्हणजे या 7 वर्षाच्या शैक्षणिक प्रवासात त्याने वेगवेगळ्या 3 शाळा बघितलेल्या. एक स्वतः गावातली जिल्हा परिषद शाळा, त्यानंतर तो 5वीला चिंचखेडला गेला, तिथं मत्स्यधरी शाळा आहे, आणि तो कारंडगावला आला. तर 3 शाळांपैकी तुला सगळ्यात चांगली शाळा कोणती वाटली? कारंडगावची. चिंचखेडचा अनुभव कसा होता? तर तिथं 5-6 वाजेला बस लागत. अच्छा. याच्या व्यतिरिक्त समजा काही हे नव्हतं, फक्त बस लागत नाही म्हणून तुम्ही ती शाळा सोडली? आणि शेवटचे 2 तास बुडत होते आमची बस. म्हणजे तुम्हाला लवकरच बस स्टॉपवरून बसायचं. सुरुवातीला तुम्ही गाड्या वगैरे लावलेल्या, त्याचं काय झालं मग? ते नंतर काही पोरं यायना, काही म्हणते आम्हाला द्यायचं. बरं, कारंडगाव, नागोनाची वाडी, चिंचखेड अशा 3 शाळांमध्ये जवळपास 20 शिक्षकांशी तुझा संबंध आला असेल. या सगळ्या 20 शिक्षकांमध्ये तुला सगळ्यात चांगले शिक्षक कोणते वाटले? गायकवाड. म्हणजे आता सध्या गायकवाड सर आणि कणकेश. जेव्हा तुम्ही मत्स्यधरीला होते तिथं खरात सर. खरा सर, नारायण खरा सर. तू पहिलीपासून मात्र गावात येते? हो. म्हणजे आज काही दुसरी शाळा तू बघितलेली नाही? तू पण 4-5 शिक्षक बघितलेले सुरुवातीला आणि आता. तर या सगळ्या 1ली ते 7वी पर्यंत तुला आवडलेले शिक्षक कोणते? कणके सर. बरं, तुम्ही रोज शाळेत जाता? आता हा गावापासून 2-2.5-3 लांब शेतामध्ये राहतो. बऱ्याचदा असं म्हटलं जातं खेड्यातल्या विद्यार्थ्यांबद्दल, खास करून जे लोक शेतवस्तीवर राहतात, की ती मुलं काही रेग्युलर शाळा करीत नाही. तू करतो? अगदी रेग्युलर. म्हणजे काही थोडं अर्जंट काम असेल ते सोडता रेग्युलर येतो. भरपूर विद्यार्थी सांगतात की बा ऋषी बेडके काही शाळा रेग्युलर करत नाही. ते खरं आहे का? जातो सर कधी मध्ये. कधी मध्ये म्हणजे समजा आठवड्यामध्ये 7 दिवस असतात. तर 7 दिवसातून तू किती दिवस शाळेत जातो? 6. शनिवारी. आता म्हणजे तू शनिवारी फिक्स जातच नाही? त्याचं काय कारण आहे?
म्हणजे कुठेतरी पहिलीपासून सवय लागली की बुवा आता जायचंच नाही. नाही का आत्ता लागली. पहिले तू जायचं, हो पहिले. आता ते लागायचं कारण काय? म्हणजे नेमकं शनिवारी काहीतरी काम असतं की जायचंच नाही असं आपण ठरवलेलं. कंटाळा येतो सर. शाळेचा कंटाळा येतो म्हणलं भविष्य जरा जाते. तुझं कसं आहे, तू मात्र रेग्युलर करतो. म्हणजे शनिवार असो की सोमवार असो आपण आपली शाळा. बरं समजा तुम्ही आता समजा शाळेत जाता तर तुम्ही अभ्यास करता. हो. तू करतो. हो. तू करतो. अभ्यास करता म्हणजे नेमकं कसं करता ते तुम्ही असं टाइम टेबल ठरवलेलं आहे की बाबा ह्या दिवशी ह्योचा अभ्यास करायचा किंवा काही वेळ ठरवली, कसं आहे अभ्यास करता म्हणजे कसं करता, तू कसं करतो? सर धडा शिकले का त्यात स्वाध्याय लिहायचा. सर सांगते करायचं. बर, तेवढाच अभ्यास. हो. तू सर काही मनाने प्रश्न उत्तर पाठ करायचे. हो. तुम्ही दोघेही सातवीला आहे. हो. तुमच्या 7वीच्या वर्गात सर्वात हुशार मुलगा कोण आहे? तुला कोण वाटतं? समर्थ उकारते. तुला कोण वाटतं? आणि सर्वात हुशार मुलगी? म्हणजे वर्गात एकही मुलगी हुशार नाही. हुशार आहे पण 2-3 आहे. पण मग कोणीतरी एक असेल ना, जसं की एवढ्या मोठ्या विद्यार्थ्यामध्ये एक समर्थ उकाडे मुलांपैकी आहे, मुलींपैकी कोणीतरी असेल. निकिता. निकिता उकाडे. बरं, तुम्हाला जेव्हा हा प्रश्न विचारला गेला की तुमच्या वर्गातला सर्वात हुशार कोण आहे, तुम्हाला असं वाटत नाही की तुम्ही हुशार आहात म्हणून? मग असा प्रश्न विचारल्यावर तुम्हाला असं पण उत्तर देता आलं असतं की बा आमच्या वर्गातले हुशार आम्हीच आहे. म्हणजे ज्या अर्थी तुम्ही समर्थ उकाडेचं नाव घेतलं तर याचा अर्थ तुम्ही स्वतःला हुशार न मानता तुम्ही एका दुसऱ्या तुमच्या म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का जो गणितात हुशार आहे तो हुशार असतो, असं म्हणायचं का तुम्हाला? तो गणितातच हुशार आहे. हो बाबा, समजा एखादा मुलगा गणितात हुशार आहे म्हणजे तो हुशार आहे, म्हणजे हुशार असण्याची व्याख्या काय आहे? सगळ्या विषयी म्हणजे तो सगळ्या विषयात आहे फक्त गणितात आहे? बर बर, तुम्ही समजा अभ्यास बी करता, रेग्युलर बी शाळेत जाता, तुझा लहानपणापासून आवडता रंग कोणता राहिलेला आहे? तुझं? हिरवा. हिरवा. बरं, आपण दिवसातून 1, 2, 3दा जेवण करतो, समजा तुम्ही शाळेत 2दा करत असाल, तुला खायला जास्त कोणता पदार्थ आवडतो? डाळ भात. गोड पदार्थांमध्ये तुला जास्त खायला काय आवडतं? मला गोड आवडत नाही. आवडतच नाही तुला? म्हणजे गोड नकोच समजा. बरं, आपण आधी हुशार मुलगा विचारलो होतं. 7वी मध्ये तुझा सगळ्यात जवळचा मित्र कोण आहे? ज्याला आपण क्लोज फ्रेंड म्हणू शकतो किंवा खूप जीवलग मित्र म्हणू शकतो. बऱ्याच होता आपण शाळेत येतो तर आधी त्यालाच भेटतो, शाळेतून घरी जातो मग त्याच्याच हे करतो. असा कोण आहे की जो सगळ्यात क्लोजेस्ट फ्रेंड आहे? तोच. तुझं? आरमान. अच्छा, हा अरमान. बरं, असं कोणी आहे का की ज्याच्याशी आपलं अजिबात पटत नाही, म्हणजे तुम्ही असा कोणी आहे की ज्याला बोलतच नाही, बा बोलले गेले भांडण होतं, असं तुझं कोणी? समर्थ टोपे. तुझं? नाही. असा एकही विद्यार्थी नाही बाजू तुझा असं जमत नाही, सगळ्यांशी जमत, फक्त अरमान जवळचा मित्र आहे. तर अभ्यास करताना बरेच आपल्याला शालेय जीवनामध्ये विषय असतात, तुझा आवडता विषय कोणता आहे? इंग्रजी आणि गणित. तुझं? इंग्रजी. अच्छा, इंग्रजी. बऱ्याचदा बरं, अवघड विषय असं कोणता वाटतो? किंवा तो समजा आवडता विषय गणित आहे पण एखादा विषय नाही का लयच किचकट वाटतो, हा विषय नसलाच असता तर बरं झालं असतं असं वाटतं ना, तुला कोणतं वाटतं? गणित. म्हणजे गणित नसायलाच पाहिजे होतं, बाकी आणखी एखाद 2 एक्स्ट्रा असतं चाललं असतं. तुला? विज्ञान. समजा विज्ञान म्हणजे असं काय किचकट आहे? अच्छा, बऱ्याचदा आपण जनरली जर विद्यार्थ्यांना विचारलं की तुझे समजा अवघड विषय कोणता वाटतो तर बहुतांश लोक गणिताचं नाव घेतात. तुम्हाला काय कारण वाटतं बरं मुलं जास्त करून गणिताला घाबरतात, त्याचं कारण काय आहे?
म्हणजे शाळा त्याला कारणीभूत आहे किंवा विद्यार्थी लक्ष देत नाही ते कारणीभूत आहे? नेमकं कारण काय आहे? समजा सगळ्यांनाच गणित अवघड वाटतं तर काहीतरी कारण असेल ना. तुम्हाला काय कारण वाटतं? तुला काय वाटतं की बा कशामुळे गणित अवघड जात असेल मुलांना? सर ते समजतच नाही काही. तुला समजत नाही त्याचं काय म्हणजे शिकवणाऱ्यांना बरोबर शिकवता येत नाही का शिकवणारे? बरं ठीक आहे मग आपण पहिली पासून तर 10वी पर्यंत फिक्स गणित हा विषय असतोच. कुठेतरी तू समजा आर्ट वगैरे गेल्यावर नसतो वगैरे, पण 10 वर्ष शिकल्यानंतर पण ते अवघड लागतं असं म्हणजे कसं? तुम्हाला वाटत नाही? तुझ्या घरी टीव्ही आहे? हो. तुझ्या काय पाहतो? समजा टीव्ही आहे म्हणलं काहीतरी टीव्ही पाहत असणार आहे. काय पाहतो साधारण? पिक्चर. आता पिक्चर पाहतो. तुम्ही कधी सहलीला गेले? शाळेत गेले. कुठं? इथं देवगिरी. कधी गेली ती सहल? कधी जानेवारी महिन्यात. अच्छा. आणि तू? आता आंबाला जी नवोदय विद्यालयाला भेट दिली होती त्याच्यामध्ये अरमान होतं. तुम्ही गेली काही महिने टेन्स कोर्स करत आहात. काय मला वाटतं बरं टेन्स बद्दल? टेन्स खूप अवघड आहे का खूप सोपे आहेत? सोपं बी नाही. बरं टेन्सला महत्व आहे का? समजा तुम्ही आता गेली 6-7 महिने टेन्स करताय त्याचा काय असा फायदा झाला तुम्हाला असं वाटतं का? तुला वाटतं का किंवा आपण बरं झालं बा आपण टेन्स कोर्स केला म्हणून आपल्याला फायदा झाला? काय फायदा झाला बरं साधारण? सर शाळेत वाक्य विचारते त्याचं उत्तर देता येतं पाठापाठ. बर तुला? इंग्रजीत बोलता येते, धडा वाचता येते, ट्रान्सलेट करता येते. म्हणजे याचा अर्थ समजा टेन्स कोर्स लावायला पाहिजे. पण याच्यामध्ये एक महत्वाचा प्रश्न समाजामध्ये नेहमी विचारला जातो की शाळा असताना प्रायव्हेट ट्युशनची गरज आहे का? तुम्हाला कसं वाटतं? समजा एवढी मोठी शाळा आहे समजा तिथे शिक्षक आहेत असं असताना सुद्धा ट्युशनची गरज आहे का? अच्छा टेन्स पुरतं फक्त. समजा बाकी विषय वगैरेची नवोदय वगैरेला समजा ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याला तुम्ही ट्युशन लावू शकता पण बाकी साधारणतः समजा हे नाही. समजा आता आपण जे शिकतो ना तर ते पुढं काहीतरी बनण्यासाठी शिकतो. आता तुम्ही खूप छोटी मुलं आहे कदाचित तुम्हाला ते माहित बी नसेल किंवा पुढं काय आहे, पण तरी आपले आई वडील आपल्याला आपली आई किंवा आपले वडील साधारणतः म्हणत असतात की बाबा अभ्यास कर हे बन. तुझ्या घरचे तुला काय बन म्हणतात? तुला स्वतःला काय बनावं वाटतं? बऱ्याचदा असं होतं की घरचे एक म्हणत असतात आपल्या मनात दुसरंच काहीतरी असतं. तुझ्या घरचे तुला काय म्हणतात? मला म्हणतात पोलीस होईल, मी म्हणतो इंजिनियर व्हायचं. इंजिनियर म्हणजे काय माहिती का तुला? नाही माहित नाही. मग जी गोष्ट आपल्याला माहित नाही ती आपल्याला व्हायचं म्हणजे नेमकं कसं? म्हणजे तुला डोक्यात काय आलं का इंजिनियर व्हायचं? समजा जर तुला इंजिनियर काय हेच माहित नाही तर तुला असं का वाटलं का आपण इंजिनियर होऊ? जर लय वेळेस ऐकलंय इंजिनियर बद्दल ऐकलं. समजा आपल्याला जे व्हायचं ते आपण आता आपल्या शिक्षकांकडून किंवा जे मोठी माणसं आहे त्यांच्याकडून आपण विचारून घेतलं पाहिजे. जे शाळामध्ये शिकण्याबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम होतात त्याच्यात तुम्ही भाग घेता? तू साधारणतः कशात घेतो? मी भाषणामध्ये घेतो साधारणतः. तू कशात घेतो? म्हणजे पहिल्यापासून घेत आलेला आहे की आता आता घ्यायला लागला? म्हणजे शाळामध्ये जे 26 जानेवारीला किंवा स्वातंत्र्य दिनानिमित्त 15 ऑगस्टला जे कार्यक्रम होते त्याच्यात तुम्ही भाग घेतात. समजा तुमच्या आसपास असं कोणी ओळखीचं आहे का की जे डॉक्टर किंवा इंजिनियर झालेलं आहे? तुम्ही कधी एखाद्या डॉक्टरला किंवा इंजिनियरला भेटलेले आहात का? भेटलेले? त्यांना तुम्ही विचारलेलं आहे का? समजा तुम्ही एखादं तुमचं दुखलं आणि तुम्ही एखाद्या डॉक्टर साहेबांकडे गेले तर त्यांना तुम्ही कधी हा प्रश्न विचारला की बाबा तुम्ही डॉक्टर होण्यासाठी काय काय केलं काय काय करावं लागतं? बरं विचारलं तर ते सांगतील का आपल्याला? तुम्हाला कसं वाटतं? 100% सांगतील ना. मग विद्यार्थी म्हणून तुम्हाला असं वाटत नाही का जसं की तू म्हणतो की बाबा मला डॉक्टर व्हायचंय तर तुला असं वाटत नाही बाबा एखाद्या आपण डॉक्टरकडे गेलो समजा कधी आजारी पडलो तर त्यांना आपण हा विद्यार्थी म्हणून प्रश्न विचारू शकतो ना की डॉक्टर साहेब मी एक विद्यार्थी आहे आणि माझ्या घरच्यांची इच्छा आहे बाबा मी डॉक्टर व्हावं
तर आता तुम्ही तर ऑलरेडी डॉक्टर झाले, म्हणजे तुम्हाला तो रस्ता माहिती, मला तुम्ही 2 मिनिटं सांगू शकतात का? तर मला वाटतं त्या डॉक्टर साहेबांना पण खूप आनंद वाटेल की बा कुणीतरी आपल्याला इतका छानसा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे गोळ्या औषध डिस्क्रिप्शन व्यतिरिक्त कुणीतरी शैक्षणिक कारण ते पण कालपर्यंत विद्यार्थीच होते ना, हो आणि ते डॉक्टर बनले म्हणजे ते लय चांगले विद्यार्थी राहिले असतील. हो तुम्ही जसं 7वीला आहे, तो जो डॉक्टर आहे तर ते 7वीला असताना ते एकदम त्यांच्या वर्गातले टॉप टॅलेंटेड विद्यार्थ्यांपैकी एक राहिले असतील. तर मग मला वाटतं ते जे तुम्हाला 2 मिनिटात किंवा 5 मिनिटात जे भाषण देतील किंवा जे त्यांच्याबद्दल सांगतील ते तुम्हाला भविष्यातले काम येईल. हो त्याच्यामुळे आता जेव्हा मी नेक्स्ट टाइम तुम्ही डॉक्टरांकडे जाल तर त्यांना तुम्हाला चेकअप झाल्यानंतर तर त्यांना विचारा की बुवा डॉक्टर साहेब मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तर मग ते विचारा म्हणतील तर तुम्ही विचारायचं त्यांना की बाबा माझ्या घरच्यांची इच्छा आहे डॉक्टर हो, मला नेमकं काय करावं लागेल. आणि मला वाटतं ते बघा ते काय उत्तर द्यायचं. ठीक आहे. तर तुम्ही खेळ वगैरे खेळता? हो पूर्वी जास्त करून घराच्या बाहेर खेळ खेळले जात होते. आता एक मोबाईल मुलं आला काळ की लोक सगळे आता घरातच बंदिस्त झाले. त्या गेम पण मोबाईलवरच खेळून राहिले. तुझ्याकडे मोबाईल आहे? तुझ्या वडिलांकडे असेल. वडील मोबाईल देतात का? अच्छा, म्हणजे त्याच्यामुळे तुझा इन्स्टाशी खेळाशी काही संबंध नाही. तुझ्याकडे मोबाईल आहे का? हो आता घेतला अच्छा, म्हणजे मोठा आहे का छोटा आहे? मोठा. त्याच्यात तुझ्या हातात आल्यावर काय करतो मग? मी ते वाक्य पाठ सर फक्त वाक्य, तुम्ही पाठी बाकी दुसरं काहीच करत नाही? नाही. भाषण 26 जानेवारीला देतो पप्पाला. अच्छा, तुम्हाला छड्या वगैरे पडतात का? अशात एखादी छडी पडली तर काही आठवतं का तुला? पडली कशामुळे पडली होती? अभ्यास नव्हता केला. अच्छा, अभ्यास नाही केला मग. तुला? अच्छा, म्हणजे दुसरे मुलं. हो बरं असं होतं बरं, शाळेची एक वेगळीच मजा असते. शाळेमध्ये कधी कधी समजा शिक्षक नसले तर वर्गातल्या एखाद्या मुलाला नाव लिहिण्यासाठी ठेवलं जातं हो आणि आपण खाली असतो. आणि कधी कधी एखाद्या विद्यार्थ्याशी आपलं जमत नसतं तो हटकून आपलं नाव लिहितो. असं होतं का कधी तुमच्यासोबत? हो किंवा आता अरमान काही बोलला बी नाही पण माझं अरमानचं जमत नाही, मग मी काय करतो लगे अरमानचं नाव लिहितो. मला माहिती सर आले की याला मारणार. असं तुझ्या सोबत काही झालंय का? कोण आहे असा वर्गातला की जो नाव टोप आहे ज्याचं याने नाव घेतलं समर्थची अजिबात जमत नाही? तुझ्यासोबत असं काही झालंय का? नाही. म्हणजे बोलल्यावरच नाव लिहिते. म्हणजे तू त्या काळात बोलतच नाही समजा, हा बोलतच पण तरी सुद्धा तो नाव लिहित नाही. अच्छा, म्हणजे कुठेतरी मैत्री समजा. कोण असतं साधारण तुमच्या वर्गात नाव लिहायला? समर्थ टोपे कवकरडे. हो काढे. अच्छा, आणि त्याची तुझी मैत्री असल्यामुळं किंवा तुझं काही नाव लिहित नाही. क्या बात आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही खूप छोटी मुलं आहेत. आमचा टेन्स कोर्स जुलै ते फेब्रुवारी चालतो. खूप सकाळी ट्युशन असते, खूप थंडी असते, पण हे विद्यार्थी 30च्या 30 दिवस समजा आज जेव्हा मी हा भाग रेकॉर्ड करतोय तर आज रविवार आहे, आज सुद्धा ही मुलं आलेली ही खूप मेहनत करतात. आणि विद्यार्थी म्हणून आपल्या हातात काय असतं? फक्त मेहनत असते, फक्त अभ्यास करणंच असतं. ते जर आपण वेळेवर आणि पद्धतशीरपणे केलं तर जसं की याचं स्वप्न डॉक्टर होण्याचं आहे, याचं इंजिनियर होण्याचं आहे, आपलं जे कोणतंही स्वप्न असेल ते आपण 100% सत्यात उतरवू शकतो. त्यासाठी फक्त करावा लागतो अभ्यास. तर तुम्ही दोघं या मुलाखतीमध्ये आलात. अतिशय हुशार विद्यार्थी आहात तुम्ही, त्यात काही शंका नाही. खूप मेहनत करता. एक दिवस हीच मेहनत तुम्हाला खूप उंचीवर घेऊन जाईल. असंच सतत आता तुम्ही 7वीला आहे, आता गावातली शाळा संपेल आणि तुम्ही गावाच्या बाहेर जाल. कोणी पाचोडला जाईल, कोणी अंबडला जाईल. तर तिथून पुढं खरी आयुष्याची लढाई सुरू होईल. 7वी म्हणजे एक प्रायमरी शाळा आहे आता ही आपली. 8वीला तुम्ही थोडे वयस्कर व्हाल, म्हणजे वयाने वाढाल, समजूतदारपणा तुमच्यात येईल. जास्तीत जास्त अभ्यास करा. बघा आपल्या ग्रामीण भागामध्ये फार लोक नोकरीला नाहीत, फार लोक मोठ्या पदावर नाहीत. आपल्याला मार्गदर्शन करणार कोणी नाही. जसं की सानपवाडी सारखे गाव आहेत आपल्या शेजारी, तिथं भरपूर लोक नोकरीला आहेत. आता ते भरपूर लोक नोकरीला असल्यामुळे काय होतं, ते छोट्या पिढीला पुन्हा ते मार्गदर्शन करतात, भाषण देतात, त्यांना भेटतात. आपल्याकडे तसं वातावरण नाहीये.
तरी सुद्धा तुम्ही तसं वातावरण निर्माण करण्यासाठी तुम्हालाच लढावं लागेल. तुम्हीच आता भविष्य आहे कारडगावचं, नागोनेचवाडीचं. तुम्ही खूप अभ्यास करा. जे माझी मागची पिढी नाही करू शकली ते आम्ही करून दाखवू, असं तुम्ही मनात बाळगा. त्याच्यासाठी तुम्हाला पहिलं दुसरं काही करावं लागत नाही, फक्त करावा लागतो अभ्यास. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हीही असाच अभ्यास करा. आपली आणि आपल्या घरच्यांची स्वप्न पूर्ण करा. तर पुन्हा एका नवीन भागासह आपण भेटू. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या घरच्यांची खूप काळजी घ्या.